स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। खरं तर महत्त्वाचं हे आहे की जिल्हा कुठे थांबला नाही पाहिजे आणि पालकमंत्री पदाच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे ते आमचे प्रमुख नेते घेतील, महायुतीचे नेते असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आता सुनेत्रा काकी आहेत, हे त्या ठिकाणी निर्णय घेतील। पण एक बाब निश्चित आहे की त्या पदामुळे आपल्या जिल्ह्याचा विकास कुठेही खंडित होणार नाही किंवा कुठेही पालकमंत्री नाही म्हणून जिल्ह्यासोबत दुजाभाव हा होणार नाही याची खबरदारी तिघांनी घेतली। बच्चू कडूंचं आता सरकारमध्ये विलीनीकरण झालेलं आहे, तर आपण कसं पाहतो? ही चांगली गोष्ट आहे आणि एक वेगळी काम करण्याची त्यांची पद्धत राहिलेली आहे नेहमी, आणि त्यांनी नेहमी जी काही त्यांच्या इथले हिताचे प्रश्न असतील, बऱ्याचशा वेळेला त्यांनी दिव्यांगांच्या प्रश्नामध्ये त्यांनी अधिक प्रमाणामध्ये नेहमीच आपली भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं। आता तर ते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आणखीन सरकारला अधिकच्या त्यांच्या चांगल्या सूचना मिळत राहतील। विधान परिषदेची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे, मी या निमित्ताने त्यांचं अभिनंदन करते। आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा आधीपर्यंत जसं ते काम करत आले, त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात, दिव्यांगांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये त्यांचं अधिक आत्मीयता असते आणि ते मांडत राहतील अशीच मला खात्री आहे। बालविवाह रोखणं हे अद्यापही प्रशासनाला किंवा शासनाला जमलेलं नाही। खरं तर बालविवाहाच्या संदर्भामध्ये या 2 वर्षामध्ये ज्या कडक पद्धतीनं कारवाई करण्याचं शासन म्हणून किंवा विभाग म्हणून जी कामगिरी करण्यात आली, त्याच्यामध्ये बालविवाहाची माहिती मिळाल्यानंतर तिथे त्या बालविवाहामध्ये समाविष्ट असणाऱ्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्याची जी काही कारवाई आहे ही या गेल्या 2 वर्षामध्ये अधिक कडक पद्धतीनं आपण सुरू केली। याच्यातून माहिती मिळाल्यानंतर तिथले त्यांच्या कुटुंबावर तर हे दाखल केला जातोच, पण त्याचबरोबर त्या विवाहामध्ये सहभागी झालेले समजा जर ग्रामस्थ असतील, तिथलं काही ढोल ताशा पथक, काही बँड असेल किंवा भटजी असतील, ह्या सगळ्यांवर सुद्धा कारवाई केली जाते आणि या गेल्या 2 वर्षामध्ये तो रेशो आम्हाला ते प्रमाण कमी होताना जाणवतंय। इव्हन जे आपण म्हटल्याप्रमाणे खरं तर एकही बालविवाह होता कामा नये हाच विभाग म्हणून आमचा प्रयत्न राहील, पण त्याचबरोबर ज्या गरोदर मातांची आपण म्हणताय की म्हणजे 18 वर्षाच्या आत असणाऱ्या गरोदर मातांची जी संख्या आहे ही सुद्धा गेल्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये म्हणजे दरवर्षी ते घटण्याचं प्रमाण हे जे आहे ते आहे आणि आम्हाला साधारणपणे बालविवाह असो किंवा कुपोषण असो हे 0.10 रेशोच्या खाली हे आम्हाला आणायचे आणि त्यामध्ये राज्य आणि जिल्ह्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांच्या अधिकच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे। कारण याच्यात फक्त महिला व बालविकास नाही तर समाजामध्ये प्रबोधन करणं, जनजागृती करणं, त्याचबरोबर गृह विभागाची म्हणजे पोलीस विभागाची सुद्धा आम्हाला तितक्याच पद्धतीनं गरज लागणार आहे, स्थानिक प्रशासनाची, जिल्हा प्रशासनाची सुद्धा लागणार आहे। त्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी आम्ही तो रेशो खाली आणला, तो अधिकाधिक खाली आणण्याच्या दृष्टिकोनातून किंवा तो नगण्य करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकची कडक पावलं ही उचलली जातात। श्रीवर्धनचं जे